देशात आणि राज्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाजपला सांगलीच्या तासगावमध्ये जबरदस्त धक्का बसला आहे। तासगावच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाची निवडणूक लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने भाजपला धक्का बसला आहे। भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे। तासगावमध्ये भाजपात पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याने भाजपची नामुष्की झाली आहे। तर तासगाव नगरपरिषद निवडणुकीतील भाजप पराभवाला जबाबदार भाजप तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांचा राजीनामा घ्या, अन्यथा हकालपट्टी करा अशी मागणी तासगाव भाजप पदाधिकारी आणि भाजप उमेदवारांनी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करून मागणी करणार असल्याची माहिती यावेळी भाजप पदाधिकारी यांनी केली आहे। तासगाव तालुक्यात शहर मंडल आणि ग्रामीण मंडल अशी वेगवेगळी संघटनात्मक रचना असताना शहर मंडलमधील पूर्ण संघटना तसेच तासगाव शहरातील भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांना डावलून ग्रामीण मंडल अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी काहीही संबंध नसताना तासगाव नगरपालिका निवडणुकीत पूर्ण हस्तक्षेप केला। तासगाव शहरातील भाजप संघटनेला आणि इच्छुक उमेदवारांना पूर्ण डावलले, तसेच पक्षाकडून आलेला निधी देखील तळापर्यंत वाटला नाही असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यावर करण्यात आला आहे। तसेच याचा परिणाम म्हणून पूर्ण राज्यात तासगाव ही एकमेव नगरपालिका अशी ठरली आहे जिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह संपूर्ण पॅनलचे डिपॉझिट जप्त झाले आहे। यावर आता पालकमंत्री आणि पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी शिवाजी आबा गुळवे, प्रभाग 11 मधून अ मधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो। मला मतदान 75 पडलं। जे मतदान पडलं ते पक्षाचे वरिष्ठ आपले तालुकाध्यक्ष कडून जी मदत पाहिजे होती ते तालुकाध्यक्षाकडून मदत मिळाली नसल्यामुळे मी उमेदवार म्हणून तिथं पडलेलो आहे आणि आमचं 24 मधील सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाले। थेट नगराध्यक्ष पदाचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि हे जे कारणीभूत आहेत ते तालुका अध्यक्ष आहेत। तरी वरिष्ठांनी ह्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊन आणि योग्य ते कारवाई करण्यात यावी ही विनंती करतो मी पक्षाला। मी सुशांत माने, शहर सरचिटणीस भाजपा तासगाव शहर। तासगाव नगरपालिका निवडणुका 2025च्या निमित्ताने या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपची जी घसरण पाहता जी सर्व डिपॉझिट जप्त झाले आमच्या उमेदवारांचे, या कारणीभूत म्हणून आमच्या पदाधिकारी आणि तसेच आमचे नेते संदीपबाबा गिड्डे पाटील यांना डावलण्यात आलं। यामुळं हा फटका या तासगाव शहरामधून बसलेला आहे। याची सर्वस्वी जबाबदारी तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी घ्यावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी त्यांच्याकडे मागणी करतोय। त्याचबरोबर आम्ही रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपाचा अर्ज करणार आहोत की यांची अशा दलबदलून नेत्यांच्या भूमिकेमुळे या भाजप शहरला, तासगाव शहर भाजपला इतके वाईट दिवस आले, यांची हकालपट्टी पक्षातून करण्यात यावी अशी मागणी मी त्यांच्याकडे करतो। नमस्कार, माझं नाव संभाजी दत्तात्रय माळी आणि आमची मंडळी 2 नंबर तासगाव 2 नंबर 2 अ मधून निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टीकडून। तर आम्हाला आता ह्या वेळेला 70 मतं पडलेली आहेत। मागच्या वेळेला जेव्हा आम्ही निवडणूक लढवली तेव्हा आबा काका एकत्र होते, तरी आम्ही 1500 मतदान घेतलेलं होतं आणि वरिष्ठांकडून रसद नाही मिळाल्यामुळं आमची शीट पडलेली आहे। तर याची जबाबदारी वरिष्ठांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे। नमस्कार, मी विशाल अशोकराव भोसले, मी तासगाव शहरचा सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टीचा। संदीपबाबा गिड्डेंना डावलल्यामुळं तासगाव नगरपालिकेला कसा फटका बसला हे सगळ्यांनी बघितला आहे। हाच फटका जर जिल्हा परिषद पंचायत समितीला बसवायचा नसेल तर वरिष्ठांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा। तासगावची नगरपालिकेची निवडणूक हे तासगावकरांसाठी महत्त्वाची होते आणि त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष हा महत्त्वाचा होता। यांचं पहिल्यांदाच पॅनल लागणार होतं ह्या वर्षी 2025 साली। या भारतीय जनता पार्टीचा पाक सुपडा साफ करून टाकला आणि हा विरोधकांनी केला नसून हा तालुकाध्यक्षांनी केला। त्या तालुकाध्यक्षानं ही सगळ्याची जबाबदारी घेऊन एक तर स्वतः राजीनामा द्यावा, नसेल तर आम्ही वरिष्ठांच्याकडे तक्रार करून यांची हकालपट्टीची मागणी करतो। जरी त्यातलं जरी तसं काही झालं नाही तर आम्ही आजपर्यंत बरेच आंदोलनं केली, आम्ही बरेच गुन्हे अंगावर घेतले, त्या पद्धतीचा एखादा गुन्हा अजून आमच्यावर पडेल पण आम्ही भारतीय जनता पार्टी रसातळाला जाऊन देणार नाही। संदीपबाबा गिड्डेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हाही वाढवण्याचा प्रयत्न करू आणि 100% करू।